एनसीपीचे वरिष्ठ नेते आणि अन्न औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज मंत्रालयामध्ये आपल्या कॅबिनचा ताबा घेतलेला आहे आणि आजपासून ते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आपल्यासोबत आहेत सर, तुमचं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही खरं तर दालनाचा ताबा घेतलात. काय तुमची भावना आहे या सगळ्याबद्दल? माझं मत आपण आपण सांगितलं का ॲक्शन मोड. ॲक्शन मोड म्हणजे आता ह्या उपस्थितांच्या समाधानासाठी ॲक्शन मोड नसेल तर जिथं आपण आलोय ते एक चॅलेंज आहे. ते स्वीकारताना दोन गोष्टी असतात. एक ॲक्शन मोड असतो आणि एक मध्ये धासधूस असते का आपल्याला हे एवढा मोठा गाडा त्या ठिकाणी ओढायचा आहे. मी परमेश्वराला विनंती करेल, मी नेते मंडळीला सुद्धा विनंती करेल का बाबा मी खातं नवीन आहे पण मी जुना आहे, पण तरी ते नवीनच खातं म्हणावं लागेल. तर मला आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, आपलीसुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे, चॅनलवाल्यांचीसुद्धा गरज आहे. आणि म्हणून मी अतिशय खुश आहे का माझ्या जनतेनं, मतदारांनी, महाराष्ट्रातल्या माझ्या हितचिंतकांनी ज्या पद्धतीनं अपेक्षा व्यक्त केली त्या पद्धतीनं नेते मंडळींनी आपल्याला हे अन्न, औषध आणि विशेष सहाय्य ही जी काही खाती दिलीत, हे खात्यांचं असंच आहे का बाबा वरकरनीती कोणाच्याच निदर्शनाशी येणार नाही. कारण रस्ता केला, कमान केली, कुठली एखादी मंदिरं बांधली तर ते लगेच दिसतात. पण हे ज्यांच्यासाठी मंदिरं बांधतो त्यांच्यासाठी हे काम आहे, ते दिसत नाही. आणि म्हणून त्याच्यासारखं दुसरं म्हणजे काही नसावं असं मला वाटतं. सर्वसाधारण कामगार ते कॅबिनेट मंत्री असा तुमचा प्रवास. खरं तर उशीर झाला मंत्रिपद मिळण्यासाठी, पण अखेरकार मिळालं. त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं. नाही, उशीर कसा झाला आहे. शेवटी राज्य आहे, राज्यात अनेकांना अपेक्षा असते. माझ्यासारखा नशीबवान मी, माझी जनता, त्यांचा हात जगन्नाथ, त्यांच्या हाताला यश आलं. मी तिसऱ्यांदा म्हणजे चौथ्यांदा विधानसभा लढवलेली आहे. एक वेळा मी किरकोळ मतांनी हारलो होतो, पण तिसऱ्यांदा विन झालो आहे. तर मला नाही वाटत का खूप उशीर झाला. अशी अनेकांची अपेक्षा असताना काहींना त्याचा स्पर्शसुद्धा होत नाही. पण मला थेट कॅबिनेट मंत्री, कारण कधी कधी राज्यमंत्री मग कॅबिनेट मंत्री, पण मी खरंच नशीबवान आहे. उपाध्यक्ष आणि अध्यक्ष, आणि असंही मीच स्वतः म्हणत होतो किंवा अनेक म्हणत होते का उपाध्यक्ष हा पुन्हा निवडून येत नाही, पण मी परत निवडून आलो. म्हणजे माझ्या जनतेने मला पुन्हा निवडून आणलं आणि ते रेकॉर्ड ब्रेक केलं का उपाध्यक्षसुद्धा निवडून येतो. म्हणजे आत्ता जर कोणी उपाध्यक्ष होणार असेल त्यांना मी असं सांगतो का बाबा कोणी सांगेल का निवडून येत नाही तर काम करत राहिलं तर निवडून येतो. उपाध्यक्ष निवडून येत नाही असं काही नाही. एक मल्टी टास्किंग नेता, ते मल्टी मेलोडियस नेता अशी तुमची ओळख आहे. पारायण सुद्धा करता तुम्ही, पांडुरंगाचे भक्त आहात. आज काय मागितलं देवाकडे? देवाकडे हेच मागितलं का ह्या माझ्या विभागाच्या माध्यमातून, जसं हे सुद्धा डिपार्टमेंट हे पांडुरंगाच्या जवळचंच डिपार्टमेंट आहे. माझ्या जनतेला सुखी ठेव किंवा माझ्या जनतेला सुखी समृद्धी भरभराटी होऊ दे अशी आपण कुटुंबाची, जनतेची जी मागणी करतो पांडुरंगाकडं, तशाच पद्धतीने मी पांडुरंगाकडे मागणी करेल का मला मिळालेल्या ह्या विभागाचं चांगलं सर्वसामान्य मोठ्यातला मोठाही जो कोणी असेल तो मानवता म्हणून मला त्यांची सेवा करण्यासाठीची सद्बुद्धी, चांगली बुद्धी दे अशी मी त्यांना विनंती करेल. नक्कीच दोन्ही पवार एकत्र यावं. पांडुरंगाचा विषय म्हणून विचारतो की दोन्ही पवार साहेब एकत्र यावे, त्यासाठी आशाताई पवार आहेत, यांनी पांडुरंगाकडे, विठुरायाकडे साकडं घातलंय आज. तुमची काय भावना आहे याबद्दल? माझी हीच भावना आहे का ताईंनी जी मागणी केली असेल ती पांडुरंगाकडे मागणी केलेली आहे. आम्ही सुद्धा प्रत्येक माणूस आज एक मागणी करतो, मग तो विरोधक असो का राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधला कोणीही असो, पण प्रत्येकाला एक वाटतं का बाबा हे दोघं एकत्र असायला पाहिजे. कारण पवार साहेबांचं एवढ्या दिवसाचा अनुभव पाहता सर्वसामान्य शेतकरी असेल, मजूर असेल, उद्योजक असेल, सगळ्यांना वाटतं का पवारसाहेब. परंतु राजकारणात ह्या गोष्टी घडत असतात आणि ती घडून गेली. त्याच्यात आम्ही सुद्धा कदाचित चूक केली असं म्हणू किंवा बरोबर केलं असंही म्हणू, पण आम्हालाही विश्वास होता का आम्ही जरी काही केलं, आम्ही साहेबांना सोडून गेलो तर साहेब आम्हाला परकं समजणार नाही. म्हणून आम्ही तो निर्णय घेतला आणि जनतेनं
पुन्हा त्या ठिकाणी आमदार प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी केलं. आम्ही पांडुरंगाला जसं ताईंनी विनंती केलेली आहे तशीच आम्ही पांडुरंगालाही विनंती करतो आणि पांडुरंगाच्या जागेवर शेजारीच आम्ही पवार साहेबांना पाहतो का साहेब काही करा, कारण पांडुरंग हा गरिबाचा देव आहे. तसं पवार साहेबसुद्धा हे सर्वसामान्याचे देव आहेत, आमचे देव आहेत, आपले देव आहेत. म्हणून साहेब निश्चित तो विचार करतील. आणि जी चाललेली हेळसांड आहे, हेळसांड कशी कोणाची काय झाली असेल, पण माझी मी सांगतो का मी पवार म्हणजे राजकारणात त्याचा वापरही केला गेला, उपयोगही केला गेला. का मी सांगितलं होतं एक ज्या वेळेला दादानं पहाटी शपथ घेतली त्यावेळेला मी दिल्लीला पळून गेलो. त्यावेळेला मी सांगितलं होतं तुमच्याच चॅनलनं मला विचारलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं पवार साहेबांचा आहे मी. जर माझी छाती पाडली तर जसं बजरंगाची छाती फाडल्यावर प्रभू श्रीराम, तसं माझी छाती फाडली तर पवार साहेब. आणि ती छाती फाडल्याचा लोकांनी जेव्हा मला ह्या प्रसंगात आम्ही पडलो त्यावेळेला लोकांनी त्याचा गैरप्रचार केला. परंतु प्रचार हा प्रचार असतो. मी किती जवळ होतो हे सांगायचं जर ठरलं तर माझ्या याच्यात मी सांगतो का ज्या दिवशी मी पवार साहेबांकडून दादाबरोबर गेलो आहे त्याच्यानंतर पवार साहेबांना मी अजून भेटलो नाही. का हे माझ्या लाईफमधलं पहिल्यांदा एवढा मोठा शॉक का मी कोणत्या तोंडानं साहेबांच्या समोर जायचं. कारण साहेबांना मी प्रभू रामचंद्र पाहतो आणि मग प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आणि मी साहेबांना फसवलं किंवा मला हा निर्णय घ्यायला भाग पडलं म्हणून मी आत्तापर्यंत गेलो नाही. याचं मूल्यांकन मीच करू शकतो. नक्कीच. पण भविष्यामध्ये तुम्ही प्रयत्न करणार, कारण तुम्ही दोन्ही पवार साहेबांच्या जवळचे. करणार प्रयत्न. आत्ता एवढ्या दिवस गेलो नाही ना, आता जाणार साहेबांकडं, लोटांगण घालून पाया पडणार. साहेब काही करा, पण आमच्यासारखे असे अनेक असतील का त्यांना खूप अडचण झालेली आहे, म्हणून एकत्र या. पण तुमचं ऐकतील साहेब असं वाटतं, कारण सध्याची जी ऐकतील साहेब. जो छाती फाडून श्रीराम दाखवतो साहेब विचार करतील ना. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. आणि खूप खूप अभिनंदन. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.